नमस्कार. यज्ञप्रसाद या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. दिनांक 27 जुलै 2026 रोजी शनी महाराज वक्री होत आहेत. शनी महाराजांचे नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. आता काहीतरी वाईट होणार का? 7.5 आहे, आता काय होईल, असे अनेक प्रश्न पडतात. परंतु आज आपण शास्त्राच्या आधारे समजून घेऊया की शनी वक्री म्हणजे नेमके काय, त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो आणि या काळात कोणते साधारणपणे उपाय करावे. तर मुळात आधी एक लक्षात घ्या, शनिदेव कोण आहेत? तर शनिदेव हे सूर्यदेव आणि छाया यांचे पुत्र आहेत. त्यांना कर्मफलदाता किंवा न्यायाधीश आणि धर्मरक्षक मानले जाते. शनी महाराज कोणावरही अन्याय करत नाहीत. ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फल देतात आणि म्हणूनच शनीला घाबरण्यापेक्षा आपल्या कर्मांकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. शनी वक्री होतात म्हणजे काय? वक्री म्हणजे ग्रह प्रत्यक्षात मागे फिरत नाहीत. पृथ्वीवरून पाहताना त्यांची गती ही उलट दिशेने होत असल्याचा भास होतो. ज्योतिषशास्त्रात या काळात शनीचे परिणाम अधिक अंतर्मुख करणारे मानले जातात. हा काळ आपल्याला स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची एक नामी अशी संधीच देतो. मी माझे कर्तव्य योग्यरित्या पार पाडतो आहे का? माझ्या हातून कोणावर अन्याय झाला आहे का किंवा होतो आहे का? मी प्रामाणिक आहे का? माझे जीवन शिस्तबद्ध आहे का? हे प्रश्न स्वतःला विचारण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे. शनी जो वक्री होतो आहे त्याचा मुख्य संदेश काय असेल? मला असं वाटतं, शनी महाराज म्हणतील की वाईट कर्म सोडा आणि चांगले कर्म करा. जो प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे, सत्याचा मार्ग स्वीकारतो, त्याला शनी महाराज कधीच त्रास देत नाहीत, उलट त्यांना यश देतात. शनी हे कर्म, न्याय, शिस्त, दायित्व म्हणजे जबाबदारी, संयम आणि परिश्रमाचे कारक ग्रह आहेत. त्यामुळे शनी वक्री झाल्यावर तो प्रत्येकाला आपल्या कर्मांचा लेखाजोखा मांडण्याची संधी देतो. आपण जी काही कर्म केलेली आहेत, आपण केलेली चांगली कर्मे असोत किंवा चुका असोत, त्यांचा विचार करून योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा या काळामध्ये मिळते. अनेकांच्या जीवनात या काळात काही कामांना विलंब होऊ शकतो, काही निर्णय पुढे ढकलावे लागले जाऊ शकतात किंवा काही जबाबदाऱ्या वाढू देखील शकतात. पण याचा अर्थ हा काळ वाईट आहे असा मात्र अजिबात नाही. उलट हा काळ आपल्याला अधिक परिपक्व, शिस्तबद्ध आणि जबाबदार बनवतो. या काळात कोणत्या गोष्टी कराव्यात? तर प्रामाणिकपणे, हे तर खरं कायमस्वरूपीच आहे, पण या काळात विशेष म्हणजे प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडावे. खोटे बोलणे, चहाडी करणे, निंदा करणे, फसवणूक करणे, अन्याय करणे हे निश्चित टाळावे. आई वडील, संत सज्जन, ज्येष्ठ लोक, गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा आदर निश्चित करावा. गरजू योग्य लोकांना सहाय्य करावं. संयम आणि शांतता राखावी. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी प्रत्येक शनिवारी शं शनैश्चराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास तिळाच्या तेलाचा दीप लावावा. काळे तीळ किंवा उडीद डाळ सत्पात्री योग्य व्यक्तीस संकल्पपूर्वक दान करावे. तसेच पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा देखील घालता येतील. तसेच श्री हनुमान चालीसा किंवा भीमरूपी किंवा शनी महाराजांचं जे अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे, दशरथ विरचित शनी स्तोत्र, जे आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, त्या स्तोत्राचं पठण, श्रवण देखील अत्यंत शुभ मानलं जातं. बरं, लक्षात ठेवा, शनी महाराज कधीही विनाकारण शिक्षा देत नाहीत. ते न्यायदेवता आहेत. जे प्रामाणिकपणे मेहनत करतात, कष्ट करतात, सत्याचा मार्ग स्वीकारतात आणि चांगली कर्म अगदी आवर्जून करतात, त्यांना शनी महाराज योग्य वेळी उत्तमोत्तम फल देतात. बरं, म्हणून या वक्री काळाला अजिबात घाबरू नका. हा काळ स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा, चांगली कर्म अगदी आवर्जून करण्याचा आणि जीवन अधिक शिस्तबद्ध बनवण्याचा आहे. जय श्री शनी महाराज. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच धार्मिक विषयक माहितींसाठी आपला जो यज्ञप्रसाद हा चॅनल आहे, हा निश्चित सबस्क्राईब करा बरं का. धन्यवाद.